श्रोते हो नमस्कार. ओम 5 ऑगस्ट 2024 क्लिप 95. आज आपण एका नव्या प्रकरणास सुरुवात करत आहोत. सनातन धर्म आणि श्री गुरुप्रतिपदा. सत्संगाची बखर या पुस्तकातील 16वे प्रकरण. वाचन संध्या जोशी, मुंबई. 4 दिवसापूर्वी परमपूज्य स्वामींची पुण्यतिथी होती. ते आपल्यातून जाऊन 9 वर्ष झाली. आपल्या सर्वांवर कृपा आणि मदत करून त्यांनी डोंगरा एवढे उपकार केलेले आहेत. आपण फक्त कृतज्ञता व्यक्त करू शकतो. त्यांनीच दिलेला हा उत्सव यथाशक्ती साजरा करून आदरांजली अर्पण करूया. आपला सनातन वैदिक धर्म सर्व धर्मात जुना आहे. याबद्दल कोणताही वाद नाही आहे. त्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. सर्व तपशील जाणून घेतल्यावर आपण किती भाग्यवान आहोत हे सहज लक्षात येते. या धर्माचा कोणीही संस्थापक नाही किंवा प्रेषित पण कोणी नाही. ही एक जीवन पद्धती आहे. आपले वेद हे अपौरुषेय आहेत. वेदांच्या आधारावर जीवनपद्धती पाळणारे म्हणून सनातन वैदिक धर्म म्हटले जाते. सिंधू नदीच्या किनाऱ्यावर सुरुवातीला वस्त्या होत्या म्हणून सनातन हिंदू धर्म म्हणूनही ओळखला जातो. तळ्यातले पाणी एके ठिकाणी स्थिर असते, परंतु गंगा नर्मदेसारख्या नद्यांचे पाणी सदा प्रवाहीच असते, जिवंत असते. त्याचप्रमाणे सनातन धर्म सतत उत्क्रांत होत आलेला आहे. अनेक साक्षात्कारी अवतारी पुरुषांनी, ऋषी मुनींनी आपल्या समाधी काळातील अनुभवांप्रमाणे निर्माण झालेल्या उपनिषद ग्रंथाद्वारे सतत त्यात भरच पाडली आहे. सनातन धर्माची मूळची कल्पना तरी काय होती? जिज्ञासू मंडळींना सतत मूलगामी प्रश्न पडत असतात. हे विश्व कसे आणि कुठून निर्माण झाले? कोण निर्माता आहे? हे सर्व कशासाठी निर्माण झाले आहे? जन्मापूर्वी आणि मरणानंतर आपले अस्तित्व कोणत्या स्वरूपात असते? मरणानंतर आपले वेगळे जीवन आहे काय? इत्यादी इत्यादी. जीवन पद्धती उद्दिष्ट म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची निश्चिती झाली. कारण हे सत्य म्हणून उमगले. कारण माणसामध्ये दैवी गुणांचा विकास होऊन देवत्व प्रगट होऊन आत्मस्वरूपाची ओळख व्हावी हे सर्वसंमत झाले. पण यासाठी आपले हवे नकोय पण वस्तू गोळा करण्याचा हव्यास, बहिर्गामी वृत्ती व न संपणाऱ्या इच्छा या सर्वांना लगाम घालणे अति आवश्यक असते. तर त्याच्या पलीकडील दिव्यत्व म्हणजे एक साम्यावस्था आणि नीरव शांतता प्रस्थापित होते, प्राप्त होते. नीरव शांतता प्राप्त होते. या आनंदमय शांत स्थितीत पूर्वीच्या त्रस्त करणाऱ्या सर्व गोष्टी गळून पडतात. या धर्माच्या पायाभूत विचारांमधल्या काही गोष्टी प्रामुख्याने पाहणार आहोत. पहिला म्हणजे कर्मविपाक सिद्धांत. कर्म म्हटल्यावर कार्यकारण भाव आलाच. प्रत्येक कर्माला काही ना काही कारण असतेच. इंग्रजीतही याला कॉज अँड इफेक्ट या तत्वात बसवून मान्यता आहेच. म्हणजे आता कार्य म्हणजे कर्म, कर्मफल आणि कर्मफलदाता, डिस्पेन्सर ऑफ जस्टिस असे 3 भाग झाले. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच पुनर्जन्माचा सिद्धांत आहे. सर्वात सोपी व्याख्या म्हणजे चांगल्या कर्माचे चांगले फळ, वाईट कर्माचे वाईट फळ मिळत राहते. यांनाच पुण्य आणि पाप म्हटले जाते. हे दोन्ही ज्यावेळी समान होतात त्यावेळी मनुष्य जन्म प्राप्त होतो, अशी शास्त्रात विचारधारा आहे. अनेक जन्मात साचून राहिलेल्या पापपुण्याच्या राशीतून काही चांगली वाईट फळे घेऊनच सध्याचा जन्म आलेला आहे आणि ती सारी अनुभवावी लागतात. म्हणूनच तत्वदृष्ट्या पूर्वसंचित, प्रारब्ध आणि क्रियमाण अशी विभागणी केली आहे.
हा तत्वविचार स्वीकारला गेल्यामुळे सामान्य माणसापासून साधू संतांपर्यंतही कोणाचीही प्रारब्धापासून सुटका नाही असे म्हटले जाते. काही अपवाद जरूर आहेत, ते वेगळे. इंग्रजीत म्हणूनच म्हणतात, ए सेंट हॅज ए पास्ट अँड सिनर हॅज ए फ्युचर. कितीही मोठा पापी असला तरी खराखुरा पश्चाताप ज्या क्षणी त्याला होतो त्यावेळी त्याच्याही उद्धाराचा क्षण जवळ आला आहे असे निश्चितपणे सांगितलं जातं. आणि याला उदाहरण म्हणून दरोडेखोर वाल्या कोळ्याचे नारद भेटीनंतर वाल्मिकी ऋषींमध्ये जे रूपांतर झाले ते दिले जाते. प्रारब्धाविषयी एक सुंदर उपमा दिली जाते. पारधी लोक पूर्वी धनुष्यबाण घेऊन शिकार करीत असत. त्यांच्या भात्यात अनेक प्रकारचे बाण असायचे. त्या भात्यातून एक बाण काढून सोडला की तो प्रारब्धाचे रूप घेतो. एकदा बाण सुटल्यावर त्याच्यावर कुणाचाही ताबा राहू शकत नाही. कार्य करण्यासाठी त्याला मिळालेली गती आणि त्याला मिळालेली शक्ती संपल्यावरच तो बाण गळून पडतो. आपल्या पूर्वसंचिताच्या भात्यात असे किती बाण आहेत कुणास माहीत. सांप्रत जीवनातील आपल्या चालू असलेल्या कार्याला क्रियमाण कर्म असे म्हणतात. आता या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.